बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. दाजीपूर वन्यजीव पर्यटन आराखडा तात्काळ तयार करून शासनाला सादर करा. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर. दाजीपूर वन्यजीव अभयारण्य पर्यटनाचा प्रास्ताविक आराखडा अंदाजपत्रकासह जलद गतीने तयार करून तातडीने शासनाला सादर करा, जेणेकरून या आराखड्यास निधीची तरतूद होऊन काम सुरू होईल, अशा सूचना आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केल्या. राधानगरी परिसरातील वन विभागाशी संबंधित विविध प्रश्नांबाबत आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे, कोल्हापूर प्रादेशिक विभागाचे मुख्य वन संरक्षक रामानुजम, उपवन संरक्षक जी गुरुप्रसाद, वन्यजीव विभागाचे विभागीय वन अधिकारी तसेच वन व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी आरोग्यमंत्री आंबेडकर म्हणाले, राधानगरी, भुदरगड, आजरा या तिन्ही तालुक्यांमध्ये असणाऱ्या धनगरवाड्यांमध्ये रस्ते तयार होण्यासाठी जलद गतीने कार्यवाही करा. शासन आपल्या दारी उपक्रमाप्रमाणेच वन विभागांच्या योजनांचा लाभ अधिकाधिक नागरिकांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा. तसेच वन्यजीव प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन होण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करा, यासाठी प्रयत्न करण्यात यावेत, असे त्यांनी सांगितले. राधानगरी ते दाजीपूर या राज्यमार्ग क्रमांक 178 वर मोठ्या प्रमाणात अपघात होत असून अवजड वाहनांचे देखील नुकसान होत आहे. यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी या मार्गावरील रस्त्याचे रुंदीकरण व रस्ता दुरुस्ती करा. तसेच आवश्यक त्या परवानग्या मिळवण्यासाठी वन्यजीव व वन विभागाशी समन्वय साधून प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी सादर करावा. यासोबतच विविध मुद्द्यांवर या बैठकीत बोलण्यात आले. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.